जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये घराणेशाहीचा विजय. मंत्री नेत्यांच्या नातेवाईकांनी विजयाचा गुलाल उधळला. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये घराणेशाहीचा बोलबाला असल्याचं दिसून आलं. कोणाचा मुलगा, कोणाची मुलगी, कोणाच्या सुनबाई तर कोणाचे भाऊ बहीण निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते आणि त्यात कोणाचा विजय झालाय तर कोणाला पराभवाची धूळ चालली. घराणेशाहीचा विजय कुठं कुठं झालाय तर धाराशिवमध्ये आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचा विजय झालाय तेर जिल्हा परिषद गटात. माळशिरसच्या दहिगाव जिल्हा परिषद गटातून माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते विजयी झाले. सांगलीमध्ये कुंडल जिल्हा परिषद गटातून आमदार विश्वजित सिंह कदम यांचा भाचा ऋषिकेश लाड यांचा विजय झालाय. छत्रपती संभाजीनगरच्या पाचोड जिल्हा परिषदेच्या गटातून खासदार संदीपान भुमरेंचे पुतणे शिवराज भुमरे यांचा विजय. संभाजीनगरच्या अंभई जिल्हा परिषद गटातून आमदार अब्दुल सत्तारांचे पुत्र आमेर सत्तार विजयी झाले. तर सांगलीच्या बागणी जिल्हा परिषदेच्या गटातून सदाभाऊ खोत यांचे सुनबाई मोहिनी खोत यांचा विजय झाला. सोलापूरच्या सांगोला जिल्हा परिषद गटातून शहाजी बापू पाटलांच्या सुनबाई राणी पाटलांचा विजय झालाय. सोलापूरच्या सलगर जिल्हा परिषद गटातून माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे यांचे पुत्र शिवराज म्हेत्रे यांचा विजय झाला. सोलापूरच्या तोळनूर जिल्हा परिषद गटातून माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे यांची मुलगी शीतल म्हेत्रे यांचाही विजय.